जामखेडमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी, कामगार वर्गासाठी परवडणारी घरे आम्ही देत आहोत. मिनिस्टरतर्फे आम्हाला पंतप्रधान आवास स्कीमचे अवॉर्ड पण मिळालेला आहे. ही जी घरं आहेत ह्या घरांना बँक लोन होत असल्यामुळं खूप कमी किमतीत लोकांची सोय झालेली आहे. मन आणि हे घर आपण अजून काही प्रमाणात अजून जामखेडमध्ये 1000-1500 घराचं प्लॅनिंग करत आहोत. आम्ही जामखेडमध्ये 1060 घराचा 3 ठिकाणी प्रोजेक्ट करत आहोत. एक नगर जामखेड रोडवर हिलटॉप म्हणून आहे, तिथं ती 280 घरं करत आहोत. दुसरे नवीन कोर्टासमोर 264 घरं करत आहोत व पाण्याच्या टाकीकड 280 घरं करत आहोत. या तिन्ही ठिकाणी आपण म्हाडाची अफोर्डेबल घरे परवडणाऱ्या स्वस्त दरांमध्ये आणि अतिशय वाजवी किमतीमध्ये आणि उत्तम क्वालिटी, ज्याची गुणवत्ता, ज्याचे निकष अतिशय पद्धतशीरपणे ज्याचे निकष ठरवून घेण्यात आलेले आहेत अशा पद्धतीने देत आहोत. या संदर्भामध्ये आपल्याला स्कायलाईन एंटरप्राइजेस म्हणून केंद्र शासनाचा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. 280 घराचं हँडवर्क केलं आहे. त्यामध्ये 50 फुटी रोड, 40 फुटी रोड हे आमचं मेन आकर्षण आहे आणि प्रत्येक घराला कॉर्नर येतो अशी आम्ही आमची वास्तूची रचना केली आहे. प्रत्येकाला रो हाऊस असल्यासारखं वाटतं आणि आम्ही जे देत आहोत ते अजून साधारणतः जामखेडमध्ये 1060 नवीन देणार आहोत. तर ह्यामध्ये स्कायलाईन एंटरप्राइजेसचं पार्टनर म्हणून मी सांगतो की 1060 इथनं पुढं जे आम्ही खरं देत आहोत ते फार किफायतशीर असणार आहे. आणि यामध्ये कामगारासाठी वेगळी स्कीम आहे. कामगार मेळावा तेवढ्यासाठीच आम्ही घेत आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे काही स्वप्न पाहिलं की भारतातल्या गरीब कुटुंबाला सुद्धा घर मिळालं पाहिजे, त्यानुसार केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमानाने जो काही पंतप्रधान आवास योजनेची काही संकल्पना राबवली त्यातला एक घटक म्हणून आपण जामखेडमध्ये 280 कुटुंबांना परवडणारी घरे हे 2018ला आपण सुरू केलं. क्रीडा आईला नगर मार्फत जामखेडमध्ये कामगार मेळावा घेत आहोत. कामगार मेळाव्यासाठी ज्या काही कल्याणकारी योजना आहेत, सरकारने जाहीर केलेल्या कल्याणकारी योजना त्यांच्याकडे पोहोचण्यासाठी आज आपण कार्यक्रम घेत आहोत. बांधकाम कामगारांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारचे 2.5 लाख सबसिडी तर मिळत आहेच, परंतु त्या व्यतिरिक्त फक्त बांधकाम कामगारांसाठी 2 लाख एक्स्ट्रा सबसिडी पण मिळणार आहे. त्याच्यासाठी पण आपण प्रयत्नशील आहोत. तरी बांधकाम कामगारांनी सुद्धा या योजनेचा, या घरांचा जास्तीत जास्त लाभ घेतला होता. प्रधानमंत्री आवास योजनेतर्फे 2.5 लाख व कामगार मंडळातर्फे 2 लाख असे मिळून कामगारांना एकूण 4.5 लाख रुपयाचं अनुदान मिळणार आहे व त्यांचं स्वतःचं हक्काचं घर बांधणाऱ्याला घर हे देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. या कामगार मेळाव्यामध्ये बांधकाम कामगाराची व इतर कामगारांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्य कार्ड देण्याचं काम आपण करणार आहोत. सरकारने जी काही योजना राबवली, प्रधानमंत्री आवास योजना, त्या आवास योजनेअंतर्गत आपल्या जामखेड शहरात आपण 1065 घरं देण्याचा विचार करत आहोत. त्यानुसार जामखेडमध्ये जे काही रहदारीसाठी चांगले ठिकाण आहेत अशा ठिकाणी आपण 1065 घरं करत आहोत. मागील काळात सुद्धा आपण 280 घरं त्या योजनेअंतर्गतच जामखेडमधील लोकांना ताब्यात दिलेले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुका येथील घरकुल योजनेतून प्रधानमंत्री आवास योजना स्वस्तामध्ये घर गरिबांसाठी लाभदायक आहे. त्यासाठी जे सुखसुविधा दिलेल्या आहेत त्या अति उत्कृष्ट आहेत. त्यामध्ये प्रत्येक बिल्डिंग समोर झाडं, त्यानंतर 40 फुटाचा रस्ता, पाणी सुविधा आहे. प्रत्येक बिल्डिंगला मोटर बसवलेली आहे आणि मोटरीद्वारे प्रत्येकाच्या वरती टँकमध्ये पाणी जातं आणि व्यवस्थित अशा पद्धतीने पाण्याची व्यवस्था केलेली आहे. इथं रस्ते व्यवस्थित आहेत. रस्ते आमच्या घराच्या आजूबाजूने पार्किंगला व्यवस्थित जागा आहे, स्पेस आहे. सगळ्या बिल्डिंगला कॉर्नर आहे, झाडे लावलेत आणि मंदिर आहे. इतका कडक उन्हाळा होता तरी पण आम्हाला पाण्याची काही जटांच आहे. कधीच भरपूर होईल 24 तास म्हणजे पाणी पाटा एकदम वातावरण शांत. आता तर नाही तर खूप भारी वाटत. हो भारी वाटत, खूप छान आहे. रात्री आपण आम्ही 2-2:30 पर्यंत जागे झालो ना खाली तरी काही म्हणजे भीती नाही, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही रात्रीचं पण म्हणजे फिरायला वगैरे एकदम व्यवस्थित प्रसन्न वातावरण आहे. कुठले किटकिस नाही, भांडण नाही, काही नाही राडे.
जो तो आपल्या कामामध्ये मग्न असतो बस. जो रस्त्याचा डिस्टन्स असेल किंवा रस्त्याची लांबी रुंदी असेल किंवा जी बिल्डिंगची रचना असेल, जी आतल्या 1 BHK जी लोकांना दिलेली शासनाची सुविधा आहे ती अतिशय उत्तम प्रकारे आहे. आम आदमीसाठी किंवा मीडियम लोकांसाठी एकदम सुटेबल आणि एकदम उत्तम प्रकारे आहे आणि एकदम कमी रेटमध्ये आहे. पाण्याची व्यवस्था असेल, ह्याची लाईट फिटिंग असेल किंवा बिल्डिंगचं सर्व कलर हे असेल किंवा आतील जी सुविधा असते ती सर्व एकदम क्वालिटी. दुसरं ह्याच्यामध्ये पार्किंगची व्यवस्था असेल किंवा लाईटची व्यवस्था असेल, हॅलोजन ही ती सगळं एकदम व्यवस्थित बसवून दिलेलं आहे. आणि दुसरं रोडची ह्याची सगळी साफसफाई ही चांगली केलेली म्हाडाच्या स्कीममध्ये. आणि पाण्याची बी बोरची ह्याची जागोजाग पॉईंट आणून दिले ते प्रत्येकाच्या हौदापाशी, वरी टाक्यात आपापल्या सेपरेट. वातावरण असेल, लहान मुलांना खेळायला गार्डन ह्यांनी सोडलेले, ही वातावरण बी सगळं चांगलं आहे. वॉचमॅन आहे. उभी जे रस्ते आहेत ते 40 फुटीत, आडवे जे रस्ते आहेत ते 30 फुटीत. रस्त्याची कुठलीच वेळ अडचण नाही. इकडे मंदिर आहे, मागं बी पार्क दागून आहे, आसपास गार्डन आहे. गार्डन आहे. प्रत्येक घरासमोर चांगला पेस असल्यामुळं त्या ठिकाणी लोक येऊन बसतात स्वतःच्या दारासमोर. सडा रांगोळीसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीचं पेस निर्माण केलेलं आहे. आणि बिल्डिंगच्या आजूबाजूने प्रत्येक बिल्डिंगच्या आजूबाजूने झाडे लावलेली आहेत. खेळायला भेटतं, रस्ते पण चांगले आहेत. मला तर बोलायलाच नाही. इथं पतंग लय मोठी खेळायला आहे, मी लय मोठी इथे खेळतो. इथं कसल्याही प्रकारचं दंगामस्ती किंवा पुकारपणा हा बिलकुल चालत नाही. प्रशस्त रस्ते, उत्तम बांधकामाची गुणवत्ता, सर्वांना अतिशय आदराची वागणूक आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या आर्थिक याच्यानुसार परवडणारी घरं हे आमचं आगामी काळामध्ये वैशिष्ट्य राहील. सगळ्यांना अशी विनंती आहे की आपण सर्वांनी या सगळ्या याच्यामध्ये आपली बुकिंग करावी आणि या बुकिंगच्या आधारावर आपलं सुंदर घराचं स्वप्न पूर्ण करावं.